नमस्कार मंडळी. राज्यकर्त्याला आवश्यक असणारे आणि पोषक असणारी जी आवश्यकता आहे ती म्हणजे कूटनीतिज्ञता. अहिल्याबाई आपल्या समोर आल्या धार्मिक या रूपानं. ही एकच उपाधी त्यांना लावली गेली आमच्या अभ्यासाच्या वेळेला. परंतु आता जेव्हा अभ्यास करू लागलो तेव्हा लक्षात आलं की त्यांच्या इतर सद्गुणांची आपण उपेक्षा केली असं होतं. विदिशाताई आणि मी आज तुमचं स्वागत करतो आहोत आमच्या रिव्हिजन या यूट्यूब चॅनलवर. नमस्कार विदिशाताई. नमस्कार. मल्हाररावांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे घेता घेता अहिल्याबाई अतिशय प्रवीण झाल्या. कूटनीतिज्ञतामध्ये तर त्या माहीर होत्या. म्हणजे एखाद्या राजकारण्यानं जेव्हा चाल खेळली गेली असेल तर ती कोणत्या हेतूने खेळली, कोणी खेळली हे ते बरोबर ओळखत असत. अर्थात असे अनेक प्रसंग त्यांच्या या राजकारणाच्या जीवनामध्ये येऊन गेले असतील, ते त्यांना काही विशेष नव्हते. परंतु आत्ताच्या काळामध्ये मात्र ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला कौतुक वाटतं की इतकी बुद्धिमान स्त्री आपल्या भारतामध्ये होऊन गेली. निश्चितच. कसं झालं की अहिल्यादेवींची जी पुण्यकर्म होती म्हणजे दान धर्म आणि जी काही लोकोपयोगी त्यांनी कामं केली त्याचा खूप जास्ती उल्लेख केला गेलाय म्हणजे अनेक पुस्तकांमधनं. पण त्यांचे जे काही गुण होते जसं कूटनीती वापरणं, मुत्सद्देगिरी, बाणेदारपणा हे थोडेसे उपेक्षित राहिले किंवा दुर्लक्षित राहिले असं म्हणायला हरकत नाही. तर त्या गुणांकडेही आपलं लक्ष वेधलं गेलं पाहिजे. आता सुरुवातच जेव्हा मल्हाररावांच्या मृत्यूनंतर जेव्हा आता होळकरांचं राज्य कोणी चालवायचं हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा त्यांचे जे दिवाणजी होते त्यांनी दत्तक घ्यायचं सुचवलं गंगोबा तात्या. मग त्यावेळी त्यांच्या दूरदर्शीपणामुळे त्यांच्या हे लक्षात आलं की हे काही फारसं योग्य नाही आणि आपल्याला फ्री हँड मिळणार नाही. त्यामुळे त्यांच्या मनात आलं की आपण स्वतःच राज्यकारभार करावा आणि तसं त्यांनी पेशव्यांना पत्र लिहिलं. पण पेशव्यांनी काही ती मागणी मान्य नाही केली. तेव्हा त्यांनी द्वितंत्री कारभार करण्याचं सुचवलं. म्हणजे तुकोजी होळकर जे होते त्यांनी फौज बघावी, वसूल बघावा आणि स्वतः अहिल्यादेवींनी राज्यकारभार म्हणजे प्रशासन बघावं अशी सनद त्यांनी पेशव्यांकडनं मिळवून आणली. म्हणजे इंग्रजांनी जी ही द्वितंत्री पद्धत अवलंबली होती त्याच्या आधी खूप अहिल्याबाईंनी हे प्रत्यक्षात अंमलात आणलं. बरोबर. आणि हे शेवटपर्यंत त्यांनी केलं. शेवटपर्यंत प्रशासन त्यांनी सांभाळलं अगदी म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत. आणि फौजेची सगळी किंवा मोहिमा वगैरे हे सगळं तुकोजी होळकर बघत असत. तर ह्यातनं त्यांनी आपलं राज्य तर सांभाळलं आणि उत्तम सुव्यवस्था निर्माण केली म्हणजे त्यांच्या कुशल नियोजनामुळे. हे एक झालं. आणि नंतर ज्यावेळी म्हणजे ह्याच्या अगोदर त्यांच्या मुलाच्या मृत्यूच्या समयाला जेव्हा राघोबा दादा आणि गंगोबा तात्या यांनी मिळून संधान साधलं की आता पण होळकरांचं राज्य आपण गिळंकृत करू शकतो, तेव्हा आपली मुत्सद्देगिरी वापरून त्यांनी त्यांची ती चाल उधळून लावली. म्हणजे त्यांनी राघोबा दादांना असं पत्रच पाठवलं की मी बाई माणूस आहे तर होळकरांचं राज्य आपण करून घेऊ. हा तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे. वेळ प्रसंगी आम्ही रणांगणात उतरू आणि 2 हात करू तर सुभेदारांचं नाव सांगेन. आणि राघोबा दादा वरमले त्यांनी तिथनं माघार घेतली. बरोबर. त्याही पुढे जाऊन म्हणजे त्यांचे काही जे हितशत्रू होते त्यांनी अहिल्यादेवींचे खासगीतले जे कारभारी होते नारो गणेश यांना तुकोजींकडे त्यांची बदली करून घेतली. तसेच गोपाळ म्हणून एक विश्वस्त होते त्यांची पेशव्यांकडे बदली करून घेतली आणि हे पेशव्यांना बहुमोल लाखाचा नजराणा देऊन केलं. आणि ही बातमी काही गुप्तहेरांकडनं त्यांच्या कानी आल्यावर त्यांनी आपलं राजधानीचं ठिकाणच महेश्वरला हलवलं आणि त्यांच्या अगदी विश्वासू लोकांना सचिव पद किंवा दिवाणपद हे त्यांनी त्या काळी दिलं. एवढंच नाही तर महादजी शिंदे यांनी आपला राजपुतांना जम बसवला
आणि त्यामुळे बरेचसेच राजपूत त्यांच्या विरोधात गेले. हो. त्यांनी काही राज्य आपल्याला जोडली आणि इंग्रज वगैरे पण त्यांच्या विरोधात गेले. मग त्यावेळी त्यांना होळकरांची मदत घेण्या वाचून काही पर्याय उरला नाही. तर त्यांनी सैन्याची मागणी केली. आपले पूर्वीचे मित्रत्वाचे संबंध लक्षात ठेवून तुम्ही मदत करा. तर अहिल्याबाईंनी त्यांना फार छान पत्र लिहिलं. तर ते म्हणाले आपले मित्रत्वाचे संबंध पूर्वीसारखेच अजूनही आहेत आणि तुम्ही 1000ची फौज मागितली तर मी 10,000ची तयार केली आणि तुम्ही जेव्हा पत्र पाठवाल तेव्हा आमची फौज रवाना होईल. पण तुम्हाला माहितीये व्यवहार कसा असतो की होळकरांची मदत तुम्हाला मिळेल पण युद्ध जिंकल्यानंतर त्याचा काही हिस्सा हा होळकरांना द्यायला लागेल. 25 ते 37% काही जो त्यांचा ठरलेला होता. पण यापूर्वी अनेक वेळा होळकरांनी शिंदेला मदत केली होती पण त्यांची हिस्सेवारी कधी मिळाली नव्हती. तर त्यांनी हे शक्कल लढवून त्याची व्यवस्थित रितसर मागणी केली. खरं आहे. नाहीतरी ह्या कोण आपले तुम्ही म्हणला होता त्यांची तुम्ही त्यांना इतकं सुनावणं हे अवघड होतं. हे तर झालंच, हे ना असं हे करणं बरोबर आहे. आणि हे तर झालं पण त्या निर्भीड पण होत्या. म्हणजे ज्यावेळी पुण्यात गद्रे नामक इस्माने खुन्या मुरलीधर ज्याला आपण म्हणतो तर ते मुरलीधराची मूर्ती स्थापन करण्याचा घाट घातला त्यावेळी ती मूर्ती नाना फडणवीसांच्या त्यांना ती आवडली आणि त्यांनी मागितली त्यांच्याकडे ब्राह्मणाकडे. त्यामुळे ते चपापून गेले आणि गडबडीत त्यांनी प्राणप्रतिष्ठा करायचं ठरवलं. तर फडणवीसांनी आपला पदाचा गैरवापर करून काही अरब सैनिक तिथे पाठवले मूर्ती हस्तगत करण्यासाठी. दुर्दैवाने ते सैनिक दुसरीकडे एका ठिकाणी काही कार्यक्रम चालू होता तिथं मूर्तीची प्रतिष्ठापना चालली असं समजून तिकडे गेले. तिथे त्यांनी दारू गोळा उडवला आणि तोपर्यंत इकडे गद्र्यांची प्राणप्रतिष्ठा झाली होती. तर हे वृत्त कळल्यावर हे फडणवीसांनाही नाना फडणवीसांना पत्र लिहिलं अहिल्यादेवींनी की हे तुमचं चुकलेलं आहे. प्रजेच्या म्हणजे धार्मिक कार्यात विघ्न आणणं तेही म्हणजे ज्यांना पोच नाही असे शिपाई पाठवून आणि धार्मिक कार्यात विघ्न उत्पन्न करण्याचं तुमचं जे कृत्य आहे ते अक्षम्य आहे. हे त्यांनी कळवलं की प्रजेचं रक्षण करायचं का त्यांच्या कार्यात विघ्न आणायचं. तुम्ही तसली मूर्ती विकत घेऊ शकत होता तरी पण तुम्हाला त्याचा मोह झाला. तर हे तुमचं चुकलेलं आहे आणि त्याच्या बदल्यात तुम्ही जरी काही शिक्षा दिली तरी मी घाबरत नाही अशा स्वरूपाचं त्यांनी पत्र लिहिलं होतं. एवढंच नाही तर इंग्रज जेव्हा वरचढ होऊ लागले तेव्हा त्यांनी आपल्या सर्व सरदारांना सूचना दिल्या होत्या की आपण एकत्र येणं गरजेचं आहे. सर्व मराठा सरदारांनी आणि इंग्रजांविरुद्ध सामूहिक प्रयत्न केले गेले पाहिजेत. पण दुर्दैवाने कोणी त्यांच्या या सूचनांची दखल घेतली नाही. जसं शिवाजी महाराजांनी सांगितलं बरोबर करापासून सावध राहा. बरोबर. पण ते नंतर त्या कुणी जसं यांच्या बाबतीमध्ये घडलं तसंच म्हणजे असे अनेक उदाहरणं आहेत की ज्यातनं त्यांची मुत्सद्देगिरी आणि कूटनीती दिसून येते की जे कुशल प्रशासकाला आवश्यक असते. खरे मंडळी, तर ही होती कथा एका शूर आणि दूरदृष्टीनं मिळवलेल्या यशाची यशोगाथा. धन्यवाद.